त्याप्रमाणे इथे उपस्थित असलेले फेडरेशनचे अध्यक्ष शार्दूल साहेब, गवळी साहेब, अविनाश कदम साहेब, गंगुर्डे ताई, आमचे अवघडे साहेब आणि इतर सर्व उपस्थित बंधू भगिनींना सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद। आजचा हा पवित्र दिवस आहे। आज आपल्या चाळीतील सुपुत्र नामदेव उबाळे साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि आपल्या रमाई आंबेडकर नगरसाठी त्यांनी देखील खूप मोठं काम केलं होतं। ते वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात होतो। आमचं फक्त इलेक्शन पुरताच वाद असायचा, पण कधीही त्यांची गरज लागली मला, मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला लहान भाऊ समजून मदत केली। राजकारण असं निखळ असावं, राजकारण फक्त राजकारणाच्या जागी असावं, हे उबाळे साहेबांकडून आम्ही शिकलो। आज त्यांच्या स्मृतींना, पवित्र स्मृतींना त्यांना देखील अभिवादन करतो की आपल्या चाळीतून तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांना नगरसेवक बनवलं। त्यांनी देखील प्रयत्न केला त्यांच्या परीने आणि आज हा जो आपला महाराष्ट्र शासनाने, सरकारने, एकनाथ शिंदे साहेबांनी आपला रमाई आंबेडकर नगर, कामराज नगरचा प्रकल्प मंजूर केला। मागे देखील आपल्या मीटिंग झाली, मी तुम्हाला देखील समजून सांगितलं होतं आणि काम देखील चालू होतं, सर्वे देखील चालू होते, पात्रतेची प्रक्रिया देखील चालू होती। आज आपले 10,000 पेक्षा जास्त लोक पात्र झालेले आहेत आणि उर्वरित लोक देखील आपले, जसं पवार साहेब, उबाळे साहेब या ठिकाणी गल्ली गल्लीचे कमिटी मेंबर बसून लोकांचे पेपर मागवतात, घरोघरी जातात। तसे सर्व गल्ल्यांमध्ये आपले त्यांच्या कमिटीच्या, हे आता ऑफिस पण असं आहे तुमच्या गल्लीचं, उत्कर्ष चाळीचं कमिटीचं ऑफिस आहे, बरोबर आहे। तर या ऑफिसमध्ये तुमच्या गल्लीतील लोकांची कामं होतात, तसे आपल्या वेगवेगळ्या गल्ल्यांचे 40 ठिकाणं ऑफिस आहे। त्या ठिकाणी स्वतः लोक काम करतात। MMRDAचा अधिकारी, तुम्ही यांना काय पैसे देता का? तुमच्या पगारातून काय रुपये देता का? MMRDAचा अधिकारी कोणाला 1 रुपया देऊ शकेल का? मला सांगा। जे काम करणारे MMRDA सरकारी अधिकारी, त्यांना काय मिळत तर पगार 50,000, 60,000, लाख रुपये जसं पद असेल, तो काय यांना पैसे देणार आहे का? हे जे असे काम करतात, आपले 700 ते 800 कमिटी मेंबर आपल्या झोपडीधारकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करत आहे। तर यांना आपण साथ दिली पाहिजे का शिव्या दिल्या पाहिजे? आज आपल्याला बिल्डिंग झाली पाहिजे, लवकरात लवकर झाली पाहिजे, 2-3 वर्षात आपलं काम झालं पाहिजे। आपलं जे अग्रीमेंट होत आहे ते 4 वर्षाच्या आत आपल्याला MMRDA विकासक म्हणून आपल्याला बिल्डिंग बांधून देणार असं अग्रीमेंट आहे। आपल्या रमाबाई नगरमध्येच आपल्याला बिल्डिंग बांधून देणार, हे पण त्याच्यामध्ये लिहिलंय। ज्याला पण कोणाला वाचायचंय अग्रीमेंट पूर्ण वाचा, सगळ्यांनी वाचा आणि अग्रीमेंटवर सेवा करा। बरेच लोक असे म्हणणार तुम्हाला अग्रीमेंट करू नका, अग्रीमेंट करू नका। तुम्ही जर अग्रीमेंट केले नाही तर तुम्ही SRA मध्ये सामील होणार का? अग्रीमेंट केलं, SRA ची पहिली पायरीच आहे की आपल्याला विकासकाच्या बरोबर अग्रीमेंट करावं लागतं। आपले सर्व पात्र झालेले डॉक्युमेंट, आपले पेपर हे विकासाकडे गेले पाहिजे आणि तेव्हा ते प्रस्ताव पुढे टाकून मंजूर करून आपलं काम करून घेणार। जर आपण दिलेच नाही, आपले पेपर पात्र झालेले, आपले अग्रीमेंटच विकासकाकडे नाही दिले, SRA वेगळी संस्था आहे, विकासक MMRDA वेगळी संस्था आहे। आपले अग्रीमेंट आपण त्यांना दिले, अग्रीमेंट केले, ते अग्रीमेंट केल्यानंतर त्याची झेरॉक्स कॉपी त्यांच्याकडे राहणार, म्हणजे स्कॅन केलेली कॉपी त्यांच्याकडे राहणार आणि आपल्याला ओरिजिनल अग्रीमेंट पुन्हा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने किंवा तहसीलदारांच्या सहीने मिळणार। 3 उपजिल्हाधिकारी फक्त आपले अग्रीमेंट करण्यासाठी नेमलेले आहेत आणि 3 तहसीलदार नेमले। आता समजा एखाद्याच्या अग्रीमेंटवर तहसीलदाराची सही असेल, एखाद्याच्या अग्रीमेंटवर उपजिल्हाधिकाऱ्याची सही असेल, पण उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारची सही केलेला एक साधा पेपर जरी असेल ना, तरी तो आपण कोर्टात पुरावा म्हणून दाखवू शकतो। इथे तर हे आपलं डायरेक्ट अग्रीमेंटच आहे, त्याच्यामध्ये क्लिअर कट वरती लिहिलं बघा, MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मराठीत आणि खाली इंग्लिश मध्ये MMRDA क्लिअर लिहिलंय। पण आपलं अग्रीमेंट कोणाबरोबर होतंय? MMRDA बरोबर। आणि हे फ्रँकिंग केलेलं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची किंमत आहे याला, म्हणजे 100 रुपये जेव्हा बँकेत भरतात, कारण एवढे स्टॅम्प पेपर विकत घेण्यापेक्षा 16,000 तर फ्रँकिंग करून बँक देते आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची याची किंमत इथे लिहिलेलं आहे आणि हे भारत सरकारचं याच्यावरती सिम्बॉल आहे, अशोक चक्र। या पेपरला काही किंमत आहे का नाही? आज एखाद्या प्रायव्हेट बिल्डरशी आपण अग्रीमेंट केले 2005 साली, प्रायव्हेट बिल्डर पलटी मारून पळून गेला, पण सरकारी अधिकारी पलटी मारू शकतात का?
तर सरकारी अग्रीमेंटला खूप आणि आपले SRA प्रकल्प लवकरात लवकर आहे. आपण म्हणणार आम्ही अग्रीमेंट करणार तर होईल का? आपला हा जो प्रकल्प विरोधकांची तोंड देखील बंद झाली, काळी पडले वाटत जे आमच्या पाठी लागतात, आमचं घर पात्र करा, आमचं घर पात्र करा. आणि कुठल्या तोंडाने पाठीमागून काय बोलतात काय बोलतात, आम्ही प्रकल्पाला विरोध करत नाही असं आता बोलण्यापर्यंत त्यांची मजा आलेली आहे. आम्ही प्रकल्पाला विरोध करत नाही, परमेश्वर कदम नको. अरे बा मी नाही पुढे तुम्ही काम करा, तुम्ही लोकांची घर पात्र करा. आम्ही कधी त्यांना मनाई केली की तुम्ही लोकांचं काम करू नका, तुमच्या गल्लीतल्या लोकांची तुम्ही घर पात्र करा. काम करायला मेहनत करायला दिवस रात्र धावपळ करायला लागते, ती त्यांची तयारी नाही. त्यांना फक्त कंप्लेंट करून पैसे वसूल करायचे, तेवढेच काम करतात आणि विरोध करतात. MMRDची कंप्लेंट टाका, SRAची कंप्लेंट. अरे बाबा प्रकल्प राबवणार कसा मग? जर MMRD नको, SRA नको, बिल्डरला धुवून खाल्ला, बिल्डरला फिरून लावला, बिल्डर इथे काय काम करू शकला नाही आणि पुढच्या 50 वर्ष पण करू शकत नाही, मग आपण घाणीतच राहायचं का? काही बिल्डर अजून पण या प्रकल्पाच्या विरोधात आहे. बिल्डर लॉबी म्हणते जर MMRD सरकारने जर बिल्डिंग बांधल्या तर मग आम्हाला आमचे पैसे मिळणार नाही. त्यामुळे बिल्डर लॉबी आपल्या प्रकल्पाच्या पूर्ण विरोधात आहे. त्यांचे काही दलाल त्यांनी आपल्यामध्ये सोडले, त्यांना विरोध करा. 6 महिने झाले ते दलाल काही यशस्वी ठरले नाही, कारण जनतेने पूर्ण पाठिंबा या प्रकल्पाला दिला. 14,442 पेक्षा जास्त जोडीदारांनी आपल्याला जुने पुरावे जमा केले आणि नवीन पुरावे देखील जमा केले, म्हणून आपले 10,000 पेक्षा जास्त पात्र झाले. आणि आता प्रत्येक गल्लीत किती राहिले? 10% लोक राहिले. तुमच्या गल्लीत 20% राहिलेत, कारण काही लोकांनी पेपर नाही दिले. पण प्रत्येक गल्लीमध्ये जास्तीत जास्त 10% लोक पात्र होण्याचे राहिलेत, अनिर्णित राहिलेत, कोणालाही अपात्र केलेलं नाही. बरोबर आहे? ज्या नवरा बायकोचं 2 घर आहेत त्यातलं एक घर अपात्र झाले, म्हणजे एका माणसाला नवरा बायकोला एकच घर मिळतं आणि एखाद्या माणसाने जर नवऱ्याने एक घर दाखवलं, बायकोने एक घर दाखवलं तर ते अपात्र झालेले. तर त्याच्यावर देखील आपण मार्ग काढू. पुढच्या 5-6 महिन्यात पहिले आपले सर्व गोरगरिबांचे घर सगळ्यांचे पात्र करून घेऊ आणि एक सुद्धा घर अपात्र होणार नाही, एक सुद्धा माणूस आपला बेघर होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. हे आम्ही दिवस रात्र मेहनत करतोय, आपली पोरं करतायत, कमिटी मेंबर करताय. हे का करताय? हे फक्त आपल्या जोडीदारांसाठी. तुम्ही जो प्रतिसाद दिला पहिल्या मिटिंगला, दुसऱ्या मिटिंगला, सर्व लोक हातवरती करतात की आम्हाला बिल्डिंगमध्ये घर पाहिजेच. प्रत्येकाचं स्वप्न. आज तुमच्याकडे 70-80 लाख रुपये असते, आपल्याकडे असते, तर आपण त्या 70-80 लाख रुपयामध्ये बिल्डिंगमध्ये घर घेऊन तिकडे राहायला गेलो असतो, झोपडपट्टीत राहिलो असतो का? एवढ्या अडचणीत नसतो राहिलो. आपल्याकडे 70-80 लाख रुपये नाहीत, ही आपली मजबुरी आहे, म्हणून आपण झोपडपट्टीत राहतो. पण सरकारी योजना आहे, सरकार आपल्याला घर बनवून देत आहे, तर आपण घेतलं पाहिजे की नाही घेतलं? कुठल्याही उपट सोंगायचं ऐकायचं नाही, कारण हे लोक यांची इच्छाच आहे. बहुतेक नेत्यांची अशी इच्छा आहे की झोपडपट्टीत राहिले पाहिजे, हे आमच्याकडे आले पाहिजे. प्रत्येक नेत्याला असं वाटतं की यांना पाण्यासाठी आमच्याकडे आले पाहिजे, हे गटरासाठी आमच्याकडे आले पाहिजे, लादीसाठी आमच्याकडे आले पाहिजे, हे आजारी पडले तर आरोग्यासाठी आमच्याकडे आले पाहिजे. लोक बिल्डिंग मध्ये गेले तर आजारी पडणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, संडासाठी आपल्याकडे येणार नाही. यामुळे बरेच नेते विरोध करतात आणि त्या नेत्यांची पिल्लं सुद्धा विरोधात. पण सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या आमच्यासारखं झोपडपट्टीत राहत होते. ते देखील रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवणारा माणूस कुठल्या बंगल्यात राहत नाही किंवा मोठ्या फ्लॅटमध्ये राहत नाही. ज्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं की साहेब आमची रमाबाई आणि कामराजनगर मधली जी घरं आहेत त्यांनी मला नगरसेवक बनवलं 3 वेळा. मी खूप प्रयत्न केला पण नाही होऊ शकलं. बिल्डर लोकांकडे पैसेच नाही एवढे. आम्हाला तुम्ही एखादा चांगला बिल्डर द्या की जो बांधेल. तर साहेब म्हणाले की अरे बाबा तो एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, त्याला 4-5 हजार करोड रुपये लागतील. कुठल्याच बिल्डरची कॅपॅसिटी नाही की तो 5,000 करोड रुपये खर्च करेल. आपण सरकारच्या माध्यमातून करू. पण तू गॅरंटी घेतो का सगळे लोक येतील? मी साहेब घेतो, कारण आमच्या सर्व गोरगरिबांना चांगल्या घरात राहायची इच्छा आहे. मी गॅरंटी घेतली. मी सर्व कमिटी मेंबरला भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांना देखील कमिटी मेंबरला भेटलो, त्यांच्याकडून पत्र घेतले, शिंदे साहेबांना दिले. मग शिंदे साहेबांनी कायदा बनवला. 29 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजे मागच्या वर्षी कायदा बनवला, GR काढला, शासन निर्णय जाहीर केला की जे प्रकल्प रखडलेले आहेत, ज्या ठिकाणी बिल्डर लोकांनी कामं केली नाहीत, हे सारे रखडलेले आहेत, त्या प्रकल्पाला शासकीय प्राधिकरण
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महामंडळ हे SRA बरोबर संयुक्त भागीदारीमध्ये करू शकतात आणि त्यांना परवानगी दिली. आम्ही पुन्हा कमिटी मेंबरची मीटिंग लावली. सप्टेंबर झालं, मीटिंग लावली. सर्व कमिटी मेंबरचे 105 साळींचे आम्ही लेटर घेतले कमीत कमी आणि ते देखील म्हाडा SRA मुख्यमंत्र्यांना देऊन टाकले, MMRDA ला देऊन टाकले आणि सांगितलं की आम्हाला MMRDA मार्फतच विकास करायचा. MMRDA लाच आपण का निवडलं? आमच्या सर्व कमिटी मेंबरनी सगळ्यांनी चर्चा करून सर्व मताने हा निर्णय घेतला. कारण MMRDAचं एकही काम पैसे नाहीत म्हणून रखडलेलं नाही. 20,000 करोड रुपयाचा ब्रिज जो शिवडी नावाशिवाय लिंक रोड आहे तो फक्त 4.5 वर्षात MMRDA पूर्ण केला. जी MMRDA 20,000 करोड रुपयाचं काम 4.5 वर्षात पूर्ण करते, तीच MMRDA 4,000 करोडचं काम 4 वर्षात नाही पूर्ण करू शकणार का? 4,000 करोड जास्त आहेत का 20,000 करोड जास्त आहेत? मग जे कंपनी 20,000 करोडचं काम 4 वर्षात पूर्ण करते, 4.5 वर्षात पूर्ण करते, ती MMRDA 4 वर्षात 100% आपल्याला घरं मिळून देते. आता आपला विकासक MMRDA सरकार आहे. आपले मुख्यमंत्री देखील बिल्डर लॉबीच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता म्हटले नाही आमचे झोपडीधारक बिल्डिंग मध्ये गेलेच पाहिजे. बिल्डर लॉबी खूप वेळा त्यांच्याकडे गेली, कोर्टात गेली, इकडे गेली, पण साहेबांनी ते त्यांचं ऐकलं नाही. आणि आज आपले सर्व घरं पात्र करून घेण्यात आलेली आहेत. 10% राहिलेत ती देखील आपण येणाऱ्या 15-20 दिवसात पात्र करून घेऊ. त्यासाठी सर्व लोकांनी आपले पेपर पुरावे तर दिलेत, पण काही ठिकाणी काय जुना मालक वेगळाच आहे. सकाळी पण एक ताई आल्या होत्या, त्यांचं कोणाचं तरी एक पवार नावाच्या माणसाकडून विकत घेतलेलं घर होतं. त्यांचे पुरावे त्यांच्याकडे त्यांनी हस्तांतरणाचा जोडला नव्हता म्हणून अनिर्णित ठेवण्यात आलं. जर त्या पवारांचं ॲग्रीमेंट म्हणजे त्यांनी घेतलेलं घर हे 2000चं त्यांचं हे लागेल, म्हणजे 2000ची गुमास्ता पावती त्यांची आणि 97चं लाईट बिल पवार यांचे आणि गुमास्ता पावती त्या ताईंचे, त्याच्यानंतर सगळे पुरावे ताईंचे. पण त्या पवारांचं या मोरेताईंशी ॲग्रीमेंटच नव्हतं. कारण लाईट बिलवर काय आलं की 97चं लाईट बिल मोरेंचं आहे. मग आता ते ॲग्रीमेंट तुम्ही दिलं, मग मोरेंचं लाईट बिल कसं काय? मग ते हस्तांतरणाचा पुरावा देण्यावर अनिर्णित म्हणून ठेवलं. ते मोरेचं ॲग्रीमेंट घरीच पडले. ताईंना वाटलं माझाच 2000चा पुरावा मी का देऊ मोरेचं, म्हणून त्यांनी दिलं नाही. पण लाईट बिलचं जेव्हा पडताळणी केली तर लाईट बिल कोणी लावलं होतं? मोरेंनी घेतला होता. मोरेंनी यांना 97-98ला विकला. 98ला विकल्यानंतर 97चं 2000ला लाईट बिल झालं ताईंच्या नावावर, पण ते ॲग्रीमेंट दिलं नाही म्हणून ते अनिर्णित ठेवलं. म्हणजे आता फक्त ॲग्रीमेंटचं झेरॉक्स दिलं तरी ते पात्र होणार. मग त्यांना सांगितलं तुम्ही हस्तांतरणाचा पुरावा द्या आणि 2015च्या GR प्रमाणे तुम्ही पेपर द्या, म्हणजे तुमचं पात्र, म्हणजे जोडपत्र भरा तुमचं पात्र. म्हणजे असं छोट्या छोट्या कारणासाठी जे लोक राहिले ते जर तुम्ही केलं तर तुमचे सगळे जे उरलेले आहेत 40 लोक ते पण पात्र होणार. आणि आता आपल्याला SRAचं काम कामराजनगर मधल्या N19चं भाडे वाटप सुरू होणार. 19 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या कामराज नगरमध्ये येऊन 5000 लोकांचं भाडं वितरित करणार. किती? 5000 झोपडीधारकांचं. आपल्याकडे 50 ते 60% भाडेकरू आहेत. 50-60% घरांमध्ये भाडेकरू राहतात. 60% घरं तर आपले भाडेकरू जर राहतो त्याला काही ट्रान्झिट कॅम्पची गरज आहे का? भाडेकरूला ट्रान्झिट कॅम्पची गरज नाही. त्याच्या मालकाला तो 5000, 3000, 4000 जे काय भाडं देतोय, तर भाडेकरूचा मालक आहे तो 15,000 भाडं घेतोय, तर 15,000 प्रमाणे भाडे चेक घेईल, 2 वर्षाचे 3,60,000 घेईल आणि आपल्याला अग्रीमेंट करून खाली करून देईल. त्यामुळे काय आपले 60% एरिया भाडेकरूंमुळेच खाली होतो. 10-15% मालक आपले असे की ज्यांची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था म्हणजे दुसरं घर इकडे तिकडे आहे तर ते तिकडे शिफ्ट होतील. म्हणजे 75% एरिया आपला फक्त भाड्यानेच खाली होतो. बरोबर आहे. तर आपल्याला झोपडीधारकाला महिन्याला किती भाडं मिळणार आहे? 15,000 रुपये. आणि आमचा बिल्डर आम्हाला किती देतोय? 9,500 रुपये. जो 20 वर्ष काम करू नाही शकला, अजून पण 100 घर आमची मिळायची बाकी आहेत राणी दुकान. 20 वर्षात पूर्ण करू शकणार नाही. आमच्या भाड्याचे चेक बिल्डरने कमीत कमी 500 चेक बाउन्स केले आणि अजून पण रेकॉर्ड आमच्याकडे फंड्स इनसफिशियंट. असं येऊन फंड नाही म्हणून त्याच्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत म्हणून बाउन्स झाले. पण इथे सरकार आहे त्यामुळे इथे आपल्याला बिल्डर आम्हाला 1-1 वर्षाचा चेक द्यायचा, पण इथे डायरेक्ट 2 वर्षाचे चेक दर महिना 15,000 रुपये प्रमाणे देतात. बिल्डरचे भाडे देत होता 9,500 जास्त आहे का 15,000 जास्त आहे? सरकार भाडे जास्त देते ना. मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का?
उलट 5,500 रुपये दर महिन्याला जास्त मिळतात. आपल्या घराला भाडं 3 ते 4,000 आहे, त्याच्यापेक्षा तर 15,000 जास्तच आहे. मग आपल्याला काही प्रॉब्लेम? मग आपण पटापट जेवढे पण लोक असतील, आपण आपल्याला जर स्कीम व्हायची असेल, लवकरात लवकर घर मिळवायचं असेल तर आपल्याला या स्कीममध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि स्कीममध्ये सहभागी होताना आपल्याला पहिलं अग्रीमेंट करावं लागणार. ज्यांना भाडं पाहिजे त्यांनी तिथे पुढे उल्लेख, म्हणजे ते फॉर्मच आहे अग्रीमेंट बरोबर, भाडं पाहिजे त्यांनी आपली बँक डिटेल द्यायची, म्हणजे बँकेचं पासबुकचं झेरॉक्स किंवा कॅन्सल केलेल्या चेकचं झेरॉक्स. चेकवरती कॅन्सल लिहायचं आणि त्याचं झेरॉक्स. म्हणजे चेकवरती काय असतं, बँकेचं अकाउंट नंबर असतं, बँक खातेधारकाचं नाव असतं आणि IFSC कोड नंबर असतो, बरोबर. तर ते दिलं त्यांच्याकडे, ते रेकॉर्ड होतं, ते चेक आणून तुम्हाला देणार. आणि ज्याला ट्रान्झिट कॅम्प पाहिजे त्याला ट्रान्झिट कॅम्प देखील मिळणार. आणि ट्रान्झिट कॅम्प असणार 160 फुटाचा. तर आपल्याकडे प्लॅनमध्ये, तुम्ही मिटिंगमध्ये आला होतात का, जे शहीद स्मारकमध्ये मिटिंग घेतली होती, दाखवलं होतं, तर 8 मोठमोठे गार्डन आहेत. त्या गार्डनमध्ये बिल्डिंग बांधणार आहेत का? गार्डन बांधणार म्हटलं तिथे फक्त ग्रीनरी वगैरे गार्डन बांधणार. मग त्या ज्या गार्डन मधल्या आपल्या भाडेकरूंच्या झोपड्या खाली होतील, त्यात काय 30% लोक उरले तर ते दुसऱ्या गार्डन मध्ये शिफ्ट करून, ज्या गार्डन मध्ये 70-80% लोक खाली होते, गार्डन पण 3-3, 4-4 एकराचे मोठमोठे गार्डन आहेत, तर त्या गार्डन मध्ये आपण आपल्या लोकांना ट्रान्झिट कॅम्प बांधणार आहोत. ज्या गार्डन मधले जास्त लोक खाली होतील त्याच्यामध्ये ट्रान्झिट कॅम्पची सोय केली जाईल, बरोबर आहे. तर ट्रान्झिट कॅम्प आता कुठल्या 8 गार्डन पैकी मोठ्या कुठल्या गार्डनचे लोक जास्त खाली होत आहेत तिकडे आपण मग ट्रान्झिट कॅम्पची परवानगी घेणार आणि तिकडे ट्रान्झिट कॅम्पला सुरुवात करा. आणि आपल्या जिथे बिल्डिंगचे बांधकाम करायचे तिकडचे जे 70% लोक खाली झाले, तर उरलेले 30% लोक जे तिथे आहेत बिल्डिंगच्या बांधकामाच्या जागेवर, ते 30% लोक आपण काय करणार आहे, दुसऱ्या गार्डन मध्ये जे 70% लोक खाली झाले ते 7-8 गार्डन मध्ये, त्याच्यामध्ये तिथं शिफ्ट करणार. म्हणजे आपला बिल्डिंग बांधकामाचा एरिया सुद्धा 2 महिन्यात खाली होतो, बरोबर आहे. कारण आपल्याकडे जागा 70% खाली आहे आणि आपल्याला बिल्डिंग बांधकाम करायला आपल्याला 50% जरी जागा मिळाली तरी सुद्धा आपल्या बिल्डिंगची कामं होऊन जाणार. म्हणून आपला प्रोजेक्ट खूप सोपा आहे, बरोबर आहे. भाडेकरूला आपण खाली तर आरामात करू शकतो. भाडेकरूंसाठी काय आपल्याला आपला प्रोजेक्ट थांबवायचा का? नाही ना. भाडेकरू आपली व्यवस्था कुठे, महिनाभर त्याला टाइम मिळणार. चेक देताना सांगणार 15 दिवसाचा टाइम. का 15 दिवसात सांगणार? 15 दिवसात खाली करून देणार. कारण 15 दिवस बोलले तर महिना 1.5 महिन्यात खाली करून देणार. आणि महिनाभराचा रिला तर माणूस 3 महिने लावतो. आणि जर आपल्याला काम लवकर करायचं आहे तर आपण कोऑपरेट केलं पाहिजे. आज आपलं घर बनवताना, डबल महाला बनवताना सुद्धा आपल्याला 2-2 महिने त्रास होतो. मग एवढ्या मोठं काम करताना आपल्याला 2 वर्ष थोडा त्रास सहन करावा लागेल. विकसित व्हायचं असेल, विकास व्हायचा असेल, आपल्याला काहीतरी करायचं असेल, 15 लाखाचं घर 50 लाखाचं मिळवायचं असेल 4 वर्षाच्या, तर थोडा त्रास सहन करावा लागेल. मी विनंती करतो सगळ्यांनी याच्यात त्रास, आम्ही पण मेहनत करतोय, आम्हालाही त्रास होतोय, आजारी पडलो तरी जातोय, फिरतोय. पण जर आपण नाही त्रास सहन केला तर काम होईल का? आम्ही सगळ्यांनी विकास करायचा. मी देखील तुमच्यासारखाच एक झोपडीधारक आहे, तुम्ही पण झोपडीधारक आहे, हे देखील एक झोपडीधारक आहे. आपण सगळे सारखेच आहोत, कोणी इथं मोठा नाही. आणि ही आपली एक चळवळ आहे. आपल्याला हक्काच्या बिल्डिंग मधल्या घराची चळवळ आहे. जर सरकारी योजना आहे, सरकार आपल्याला घर देत आहे आणि जर आपण मिळवून घ्यायचं नाही, का नाही बनवायचं? कारण 4 चोरांच्या फायद्यासाठी, या बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आम्ही चळवळ करू, आम्ही लढाई करू आणि आमचं आपल्या हक्काचं घर मिळवून घेऊ, बरोबर ना? ही आपण सगळ्या झोपडीधारकांनी चालू केलेली एक चळवळ आहे. ते शिंदे साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिले. तर या मुख्यमंत्री शिंदे साहेबांसाठी तुम्ही एक जोरदार टाळ्या. कारण असा देवासारखा माणूस भेटला. आम्ही खूप नेत्यांना भेटतो, खूप नेत्यांना विनंती केली, पण काय आमचं काम कोणी ऐकलं नाही की बाबा आमचं घर करा, आमचं हे करा. माझं खूप इच्छा होती की ज्या लोकांनी आम्हाला नगरसेवक बनवलं, ती फक्त माझ्याच एरियात नाही तर त्या प्रत्येक वार्डातल्या माणसाला आपल्याला बिल्डिंग मध्ये न्यायचंच आहे. कारण हे प्रत्येक झोपडीधारकाचं स्वप्न आहे. आज प्रत्येक माझ्या माता भगिनीला वाटतं, माझ्या भावांना वाटतं की मला सुद्धा बिल्डिंग मध्ये घर पाहिजे. जेव्हा शाळेत जाताना काल एक पोरगा बोलला, मी पलीकडे जायचो बिल्डिंग बघून, मला वाटायचं आणि इकडे बिल्डिंग मध्ये कधी राहायला मिळेल आम्हाला, असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा तुम्हालाही वाटत असेल. म्हणजे आपलं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करतोय आपण आपल्या सर्वांना घेऊन, सर्व मिळून करतोय. तुम्ही जर साथ दिली नाही तर ते होईल का पूर्ण? सांगा बरं मला. याला साथ देणार ना तुम्ही लोक? काय माहिती याच्यामध्ये तुमचा 1 रुपया घेताय का कोण? 15 वर्ष मी नगरसेवक, तुम्ही डबल मळे केले, टिबल मळे केले, कधी 1 रुपया घेतलाय कोणाचा? आजपर्यंत आयुष्यात कुठल्याही झोपडीधारकाचा 1 रुपया आपण घेतला नाही. गटरची कामं केली, लादीची केली, पाण्याची केली, कधी पैसे मागितले आपण?
कुणाचा 1 रुपया घेत नाही. या प्रकल्पात सुद्धा आम्हाला MMRDचे अधिकारी काही रुपया देत नाही आणि आम्हाला अपेक्षा पण नाही. पैसे नाही मिळणार म्हणून काम थांबून टाकायचं असा एवढा नीच वृत्तीचे आपले लोक नाही. काही नेते आहेत कंप्लेंट करणार MMRD पैसे नाही देते, MMRDचे अधिकारी कुठून देणार? कॉन्ट्रॅक्टर येईल तेव्हा कॉन्ट्रॅक्टरची करा कंप्लेंट. जसे तुम्ही आज पण कॉन्ट्रॅक्टरची ब्रिजच्या कॉन्ट्रॅक्टरची कंप्लेंट केली होती, नालायक लोकांनी ब्रिज थांबून ठेवला आणि त्याच्याकडून किती पैसे घेतले? 60,000 रुपये घेऊन ब्रिजचं काम चालू केलं. कामराजनगरच्या ब्रिजची कंप्लेंट केली, 15,000 रुपये घेतले, ब्रिजचे काम चालू करून दिले. कामराजनगरच्या रोडचं CC रोडचं काम झालं, पत्रकार साहेबांना माहिती आहे, 40,000 रुपये घेतले, रोडचं काम करून दिलं. फक्त कंप्लेंट का करतात हे लोक? फक्त पैशासाठी. RTI टाका, कंप्लेंट टाका, पैसे माग, बस. अरे यार, यांना एवढंही कळत नाही की आमचे माता वगैरे घाणीत राहते. आज सगळेच मिळून आम्ही तर प्रत्येक वेळी आव्हान करतो त्यांना, तुम्ही पण या, तुम्ही लोकांना पात्र करा, तुम्ही काम करा, तुम्ही लोकांना आपल्या चांगल्या घरात, हक्काच्या घरात द्या. पण या लोकांचं एक उलटच तुंतुन नाही. रमाबाई नगर आहे, रमाबाई नगर मध्ये काम करतच नाही, काम व्हायलाच नाही पाहिजे, हेच नाही व्हायला पाहिजे, आम्हाला आमचं घर चाललं पाहिजे. रमाबाई नगर मध्ये झोपडपट्टीच राहिली तर कोणाचा फायदा आहे? जे लोक कंप्लेंट करतात त्यांचाच फायदा आहे की डबल माळ्याचे पैसे कंप्लेंट केली, PLCला 200-500 रुपये. गटराचं काम आलं, कुठलं काम आलं, लादी पडली, गटर पडलं, काय पडलं, साधं डेब्री जरी पडलं तरी तिथं उभं राहून पैसे मागतात. हे जे कंप्लेंटर हेच फक्त विरोध करतात, बाकी सर्वसामान्य झोपडीधारक हे SRAच्या युनिटीच्या वर. आज मला सांगा, ओमसाई गणेशचं काम मी केलं, बिल्डिंग मध्ये लोक रहिवाशी राहायला गेले. जर तिकडच्या लोकांनी, सर्व लोकांनी साथ नसती दिली, 500 लोकांनी अग्रीमेंट केलं असतं, 500 लोकांनी नसतं केलं तर काम झालं असतं का? माझ्या ऐकणार केलं ना, मी पण मेहनत केली. 20 वर्ष मी त्याच्या पाठीत लागलो, बिल्डरच्या घरी मोर्चा काढले, ऑफिसला मोर्चा काढले, SRAच्या ऑफिसवर मोर्चा काढले, कसंही करून पूर्ण करून गेले. आणि मी कुठलंही काम हातात घेतलं ना तर पूर्ण झाल्याशिवाय घर बसत नाही. काम पूर्ण करतो आणि त्याच्याशिवाय मी झोप लागत नाही. मला ते विचार झोपेत सुद्धा तेच असतात की ह्या अडचण आहे, त्याचा प्रश्न काय, त्याचं उत्तर काय काढायचं. आणि त्याचं जर जिद्दीने पाठी लागलं तरच ही कामं पूर्ण होतात. आणि तुम्ही देखील सर्वजण आपल्या सोबत या आणि 100% आपण आपलं हे काम करून घेऊ. आज त्या लोकांनी 100% माझ्या बरोबर राहिले, काम झालं. फक्त 4च लोक विरोध करत होते, कंप्लेंट करत होते, पण त्या 4 लोकांनी पण अग्रीमेंट केला, त्या 4 लोकांनी पण फॉर्म भरले, त्या लोकांनी पण चेक घेतले, त्या लोकांनी पण भाड्याने घर घेतले. ते लोक सुद्धा आज त्याच बिल्डिंग मध्ये राहतात, स्वतः त्या बिल्डिंग मध्ये राहतात. त्या बिल्डिंगची पण कंप्लेंट केली, तिकडचे लोक अपात्र करायला पण कंप्लेंट केली पुन्हा. त्याच्यानंतर परत तिथे राहिल्यानंतर आता बिल्डिंग मध्ये तुम्ही राहता आणि दुसऱ्या लोकांचा प्रोजेक्ट आला त्याला तुम्ही विरोध करता, म्हणजे स्वतःला बिल्डिंग मध्ये राहायला पाहिजे आणि गोरगरिबांची कंप्लेंट करत राहायची. एवढे नालायकपणा करणारे लोक फक्त का आता झोल पाहिजे. मेहनत करा, पैसे कमवा ना. मार्केटमध्ये धंदे भरपूर आहेत, धंदा करणाऱ्याला खूप पैसे मिळतात. मागणारा माणूस कधीच मोठा होत नाही, कमवून मेहनत करणारा माणूस नेहमी मोठा. आज आपल्याला हे जे MMRDचे अधिकारी आले यांना याची गरज होती काय? आज हा प्रकल्प आला म्हणून आज MMRDचं आयकार्ड आहे. लोक म्हणतात नाही MMRDचं नाही, सरकारचं नाही, हेच गुंडत फिरतात, हेच फिरतात. अरे वा, आज कोणाला मी उलट बोलले किंवा कोणाला एकाला तरी झापड तरी मारलेलं, मग आम्हाला गुंड म्हणतात, या वयस्कर लोकांना गुंड म्हणतात, यांना गुंड म्हणतात. आता एक काय गुंड आहेत का? कमीत कमी माणसांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षाचा ठीक आहे विरोध करा, पण कुठल्या गोष्टीला विरोध करा? जे चुकीचं असेल करा. उबाळे साहेब पण करायचे ना, पण उबाळे साहेबांनी चांगल्या कामाला कधी नाही विरोध केला. चांगल्या कामाला कुणाचाही विरोध नाही केला, कामं होत राहिली, करत राहिले. आणि जेव्हा पण माझी गरज लागली मला फोन केला, मला त्यांची गरज लागली, शाहीस पार्क व्हायला पाहिजे साहेब, एका मिनिटात दिला, कधी 1 रुपया घेतला नाही त्या माणसाने. बोलले साहेब तुमचं काम सामाजिक आहे, 1 रुपया आम्ही घेणार नाही, ना टेबलचे नको, खुर्चीचे नको, काहीच नको. म्हणजे असा माणसाचा म्हणजे राजकारणी असा नाही तर फुकटच कोणाची तरी कंप्लेंट करत बसतात, विरोध करत बसतात. अरे चांगलं काम आहे, हजारो लोक बिल्डिंग मध्ये जाणार. आज हा आपला प्रकल्प झाल्यामुळे दक्षता सुद्धा डेव्हलप होईल की नाही, शांतीसागर डेव्हलप होईल की नाही. आज साठेनगरचं काम कधीच झालं नसतं, आपण आपल्या प्रकल्पात घेतलं, त्यांचं पण होतं आपल्यामुळे. आज मला सांगा साठेनगर मध्ये गार्डन रिझर्वेशन आहे, नाल्यामध्ये कटिंग आहे, रोड मध्ये कटिंग आहे, त्याला जागाच नव्हती. त्यांचं गार्डन आम्ही आमच्याकडे घेतलं, कारण आपल्याला गार्डन पाहिजे ना आपल्या लोकांना, आणि आपल्यातली जागा त्यांच्याकडे फिरवली, म्हणजे गार्डनचं रिझर्वेशन आपल्याकडे फिरवलं. मग त्यांना पण बिल्डिंग बांधायला जागा राहील, मग ते पण म्हणजे आपल्यामुळं ते सुद्धा बिल्डिंग मध्ये जाणार होता. वैरागर साहेब आले तिकडचे. म्हणजे या प्रकल्पामुळे बघा आपले सर्व झोपडीधारक कोणाचे रमाबाई नगरमध्ये फक्त राहिला मंत्री बिल्डरचा विषय, तर मंत्री बिल्डर ते पण डेव्हलप करतील, त्यांची कमिटी त्यांच्या पाठी लागली.
तर ते त्यांचं डेव्हलप करतील, त्यांच्यामध्ये आपण काय जात नाही. त्यांनाही सांगितलं तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका, बरोबर आहे. तर हा प्रकल्प आपल्या सर्वसाधारण झोपडीधारकांचा आहे. आणि मला खूप इच्छा, म्हणून मी खूप वेळ बोलतो आणि लोक पण ऐकतात, कारण तुम्हाला पण त्याची इच्छा आणि गरज पण. कारण आज जर हा प्रकल्प आला नसता तर आपलं कधी डेव्हलपमेंट झालं असतं का? आज स्वप्न तरी बघितलं असतं का आपण? आज झाला. एवढ्या पटापट आपण 8 महिन्यामध्ये डिसेंबर पासून कंटिन्यू धडाधड मिटिंग घेऊन काम करतोय. आणि या स्टेजला आज अग्रीमेंट झालं की लगेच आपले भाडे चालू होतील, भाडे चालू झाले की कामं चालू होतील, कामं चालू झाली की 2 वर्षात आपल्याला घरं मिळतील. 2 वर्षाच्या आत आपल्याला LNT ला नेमणार आहेत आपल्याकडे टेंडर काढून. कॉन्ट्रॅक्टर आपला कोण असणार आहे? LNT. कुठल्या बिल्डरची कॅपॅसिटी आहे का LNT ला कॉन्ट्रॅक्ट नेमणारची? कॉन्ट्रॅक्टर म्हणून LNT ला नेमण्याची कुठल्या बिल्डरची क्षमता आहे? SR आहे, MMRD आहे, शासन आहे म्हणून LNT ला कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमू शकतात. कारण MMRDची 70-80% कामं ही LNTच करते आणि LNTच्या कामाची क्वालिटी सुद्धा जबरदस्त आहे. आज BKCचं जे प्लॅनिंग आहे ते तुम्ही जर MMRDने बनवलेलं BKCचं प्लॅनिंग आहे ते जर बघितलं तर ते एकदम सुंदर आहे. कारण MMRDकडे जे प्लॅनर आहेत ते अतिशय उच्च विद्याभूषित आहेत. MMRDकडे स्वतःची नोकरी असलेले आर्किटेक्ट आहेत. आणि एका मूर्ख म्हणते MMRDकडे आर्किटेक्टच नाही. असे काय बडबड करतात ते यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आपला विकास करायचा आहे, तो विकास SRA करायचा असेल तर पहिली पाऊल हे अग्रीमेंट आहे. अग्रीमेंटच नाही केलं तर कसं काय विकास? अग्रीमेंट केलं तर MMRDकडे आपले पेपर जाणार, MMRD पुढे प्रपोजल सबमिट करणार, पास झालं किंवा आपलं काम होईल. त्यामुळे कोणी जरी बोललं, काही लोकांना काय वाटतं अग्रीमेंट केलं तर बिल्डरने जसे पैसे दिले तसे MMRD देईल म्हणून थांबवा अग्रीमेंट. अरे तुला पैसे पाहिजे म्हणून तू अग्रीमेंट थांबवायला लोकांना भडकवणार आणि तुला MMRDचे अधिकारी पैसे नाही देणार तर काय अग्रीमेंट नाही झाले मग कामच नाही करायचं का? या चोर लोकांना भडकवणार आहे. यांची अपेक्षा काय अग्रीमेंटला आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. अरे इथं आम्ही दिवस रात्र मेहनत करतोय, आम्ही कधी बघितलं नाही का? कारण आम्ही घाणीत राहिलो. आमची इच्छा आहे आमच्या मुलांनी राहून. आज आमचे मुलं मोठे झाले, कधी त्यांच्या मुलांनी तरी राहू नये म्हणून आम्ही झटतोय. आणि हे काम झालं तर आमच्या सर्वांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. चालेल की नाही? आज DP पवार भाऊंचं नाव येतं ना कधी पण रमाबाई आले किंवा DP पवार भाऊंनी आम्हाला बसवलं, तसं आपल्या सर्व कमिटी मेंबरचं नाव येणार का नाही? तर या एक गोष्टीला मला सांगा 100 करोड जरी दिले तरी पण हे आम्ही विकत घेऊ शकतो का? 100 करोडला सुद्धा ही गोष्ट मिळणार नाही. हजारो लोक आमचं नाव कायम मनात ठेवतील आणि तुमची पुढची नातवंड पण म्हणतील माझी आजी होती म्हणून मला घर आहे. ते नाव बघणार म्हणणार हे माझ्या आजीचं घर आहे. वडील मुलगा पण म्हणाल माझी आजी इथं होती म्हणून. मी आज म्हणतो ना माझे वडील होते म्हणून मला घर मिळालं. माझे वडील नसते तर मला विकत घ्यायला मग मला कळलं असं की घराची किंमत काय, बरोबर ना? तसं तुमची मुलं पण म्हणणार बिल्डिंगचं घर बघून आणि मुलांची मुलं म्हणणार, त्यांची मुलं पण म्हणणार जेव्हा पण पेपर काढणार अरे माझ्या आजीचं घर निघणार 4 पिढ्या नाव काढणार. हा असा प्रोजेक्ट आहे की आपल्या सगळ्यांचं नाव 4 पिढ्या राहणार. त्यामुळं आपण सगळ्यांनी झटायचं. जेवढे मेहनत आम्ही करतो तुम्ही पण करायची. आजूबाजूवाल्याला पण समजावं. एखादा असं नाही समजणार, आपले गरीब लोक आहेत, भोळे लोक आहेत, त्यांचा गैरफायदा घेतात तर त्यांना देखील तुम्ही समजावा, प्रेमाने समजावा. आपल्याबरोबर सगळे येणार कारण प्रत्येकाला घर पाहिजे. अन्न वस्त्र निवारा ही आपली मूलभूत गरज आहे. बाबासाहेबांनी प्राथमिकता दिली. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे नगरसेवक तुम्ही मतदान केले म्हणून 3-3 वेळा मी नगरसेवक झालो आणि मी आज शिंदे साहेबांकडे जाऊन बसू शकलो. तुम्ही जर मतदानच नसते केलं, मला नगरसेवक नसतं बनवलं तर मी झालो असतो, गेलो असतो का शिंदे साहेबांकडे? मग तुम्ही केल्यामुळे हा प्रकल्प आपण आणू शकलो. योग्य माणसाला, काम करणाऱ्या माणसाला मतदान केलं तर माणूस मोठमोठी कामं करतो. पण मतदान करताना लोक काय म्हणतात, अरे हा माझ्या जातीचा आहे, हा पाटील आहे तर आमचा आहे, हा आंबे होता कोटेचा आहे तर आमचा नाही. असं नाही, काम करणारा माणूस पाहिजे. जातीचं राजकारणात बाबासाहेबांनी काय केलं? विकास करण्यासाठी राजकारण. निवडणुका का आपण नेते का निवडून देतो? विकास झाला पाहिजे. जो काम करेल तो आपला नेता. राजकारणामध्ये जात पात धर्म नाही बघायचं. जो काम करतो त्याच्या पाठीवर राहायचं, आपलं काम करून घ्यायचं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी करायचं. कारण आज तुम्ही आम्ही न्याय विकत घेऊ शकत नाही. तर ही योजना पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मेहनत करा, तरुण मुलांनी देखील करा. कारण घाणीत आम्ही राहिलो, आम्ही दिवस काढले, आमच्या घरात गुडघाभर पाणी असायचं, आज नाही आमच्या बिल्डिंगमध्ये. तसं तुमचा पण एरिया सुधारायचा आहे, त्याची जबाबदारी आम्ही घेतली. पण साथ तुमची, सहकार्य तुमचं पाहिजे. सगळ्यांनी म्हणून आपण आपलं काम करू. मनी बटन असतात,
म्हणे काय आपली म्हणे, गाव करेल ते राव करील काय. राव कधीच काय म्हणजे किती मोठा माणूस असेल, उद्योगपती असेल, नेता असेल, तरी तो काही एकटा करू शकत नाही. गाव मिळून जर केलं तर तो खूप मोठी मोठी काम करू शकतो. मग आपलं हे पण एक गाव आहे, तुम्ही आम्ही सगळे बंधू भगिनी आहोत, भाऊ बहीण आहोत. आपले सगळे हे नातं आपण टिकवायचं आणि हे लवकरात लवकर विकास करून घ्यायचा. सर्वांनी अग्रीमेंट करून घ्या अशी विनंती करतो. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्याही करा. आणि कमिटी मेंबरला पण सांगतो, जर एखाद्या माणसाचं आपल्या कमिटीत जमत नसेल तर दुसऱ्या कमिटीत अग्रीमेंट करेल. दुसऱ्या कमिटीतल्या नोकरीधारकांचं त्यांच्याशी जमत नसेल तर तुमच्याकडे येऊन अग्रीमेंट करते, ते करून घ्यायचं. सगळ्यांचं करायचं. नाही जमत ठीक आहे, पण घर काय मालक आहे, मालक आहे म्हणून आपण अग्रीमेंट करतो. तो पात्र आहे तरी अग्रीमेंट करायचं आणि तिथे तरी करायचं, कारण मालकाचा अधिकार आहे अग्रीमेंट. आणि तो मालकाकडे करारनामा पाहिजेच, त्याचा हक्क आहे. तर तो जेव्हा अग्रीमेंट रजिस्टर होऊन येईल, नोटरी रजिस्टर होऊन, तेव्हा ते तुम्हाला प्रत्येकाला तुमच्याकडे मिळेल आणि तो पुरावा काय तुमच्याकडे. तुम्ही नेहमी मला साथ दिली, 3 वेळा नगरसेवक बनवला आणि या प्रकल्पामध्ये देखील आपला सर्वांचा विकास करून घेण्यासाठी साथ देतात, त्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि माझे जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.